राम राम भावांनो बहिणीनो, मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. तर भावांनो बहिणीनो, 2 दिवस झाले आपण कपाशीचा व्हिडिओ टाकला होता, लय सोकायला लागली होती. तर आपले बरेच भाऊ बहीण काय म्हणले का तुम्ही तिला पाणी चालू करा म्हणून. मग आता आपण पाणी चालू केलेलं आहे. हे बा हां, तर आपण हे पाणी आता कपाशीला एकाड एक सरी देऊ राहिलो, म्हणजे काय होईन, जास्त पाणी होणार नाही आणि लई कमी होणार नाही, आहे की नाही. तर अशा पद्धतीनं हे पाण्याचं काम चालू आहे. आत्ता समजा 9 वाजता लाईट आली तर तेव्हापासून हे चालू आहे. अजून तेव्हा मोटर चालूच होऊ राहिलेली, गुळणे मारू राहिली. हां, तरी आता इथपर्यंत आलं आहे भरत. हे बाई इथं पाणी लावलं आहे मी आता. हा, कपाशी लय भारी हो, पण आता काय होईन तो. मग काय केलं, एकाड एक सरी भरून राहिलो, म्हणजे जास्त पाण्याचं टेन्शन नाही राहणार, आहे की नाही. हां, तर व्हिडिओ पाहत राहा. हां हां, तर आता आहे का, हे आपण त्याच्यात ट्रॅक्टर घातला होता. मग हे झालं, ती दंड जे होता त्याचावाला तो दंडच मोडून गेला. मग आता दंड वडितो दमादा मना दंड वाढून घेतला का एकदा, म्हणजे मग ताण नाही राहायचं, आहे की नाही. दंडाची लय गरज आहे त्याला. आणि जे म्हणते ना, शेती म्हणजे सोपं काम आहे बुवा, सोपं. तर त्यांना सांगतो, सोपं नवं माय. हे बा, घामाघूम झालाय माणूस. हां, भूक लागली पोटाला. एवढा दंड वाढला आहे, तिथं 12 लावली, एवढा दंड वाढलेला आहे. अशा पद्धतीनं चालू आहे आता. हे भूक तर लय लागली. नानी काय अजून डबा घेऊन येईना. तिला म्हणलं मस्तपैकी का आपल्याला आज वावरातच आणि जेवायला, आहे की नाही. अशा पद्धतीनं आपलं हे चालू आहे. कपाशी कसं काय आहे. बाबा, तुमच्या नाना भाऊचा पाय दुखतोय अजून. कपाशी कसं काय आहे आणि ही सरी कुठपर्यंत भरत गेली ते बी पाहू आपण आता. तर हवामान अंदाज सांगणाऱ्या लोकांनी तर घोडे लावले आपल्याला, पण आपण बी त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायला पाहिजे. पण शेतकऱ्यात एकी नाही. शेतकऱ्यात जर एकी असती तर त्यांचे पोटं चालले नसती. पण काय करणार आहे, आपलेच शेतकरी आपलं ऐकत नाहीत, आहे की नाही. कपाशी कसं काय हो, पण हा असा टपा 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 घाम गळू राहिलाय. हवा इथपर्यंत आलंय पाणी भरत. आता त्या पलीकडल्या सरीला भरेले, आता हिला चालू आहे की नाही. कसं चालत आहे पाणी. हां, कसं आहे. हवा म्हणायला हो शेतकरी राजा आहे म्हणून, पण शेतकरी इतके हाल कोणाचेच नाही आहे भाऊ, आहे की नाही. आता शेला तर चालू आहे पाणी, म्हणजे याची तर भूक मिटणारच. माझा डाबा कधी येतो काय माहिती आता. तर असं आहे शेतकरी जीवन. हां, तर भावांनो बहिणीनो, 12:30 वाजलेत आणि आज तशी नानी आली डबा घेऊन. हां, अरे भूक लागली मला. हे बा, आता तशी आली. देव आहे तिच्यासोबत. देव, काय काय आणलं, काय काय आणलं, काय आहे त्याच्यात. अयो, शेव आहे. अरे किती 12:30 वाजले. आवरता टाइम झाला. लई टाइम झाला. मग आता गायांचं आवरलं आणि सगळं घरचं आवरलं. तुम्ही म्हणे लई भारी डबा आण आपल्याला जेवायला. मग लई पदार्थ आणलेले आज जेवायला.
लई काय आणलं असं तो अहो खरंच लय जास्त कदर असं का? जास्त वेगळं. अरे मला भूक लागली पार मरायची वेळ झाली मी. बया हा? असं नका म्हणू. हे बाय कसं कसं कपाशीला पाणी चालू आहे. असं नाही बोलायचं. कसं बोलायचं नाही. असं तू हानीन मला म्हणजे मरायचं बोलू नको का मी. इकडे ये तू. तिकडे नाही जेवायचंय त्या लिंबाखाली जेवायचंय आपल्याला. काय बोलू नको मी. मरायचं नाही. तुला पप्पा लागा दे. तू कोणाचा आहे. नाना पप्पाचा. नाना पप्पाचा कोण आहे तू. वाघ हाय. वाघ कसा करतो. तर भावांनो बहिणीनो देव आहे ना. देव लय हुशार आहे. देव आता इंग्लिश मिडियमला जातो. आता एवढी सरी राहून दे ना भरू दे ना एकदा. आता थांब ना. हा अहो मला पण लय भूक लागली. अरे भूक लागली मग लवकर यायचं ना. आवरत का मी लय पदार्थ करून आणले तुम्हाला सांगितलं ना मी. मला एवढं करस तर लय टाइम लागला. गायचं काम आवरलं. हा का. आणि मग बर 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 चालन मग घ्या घे जेवायला तो. तोपर्यंत मी हा जेवायला जेवायला घेतो पाणी घेते तो पाणी चालू आहे. बाटली भरून घेते मी. हा. तोपर्यंत चाल दादा. चाल जाय दादा. चाल. दादाला भूक लागली. दादा तुला भूक लागली. किती भूक लागली. नाही तू संग घेऊन जाय ती. इकडे आण तू. संग घेऊन जाय. आणि आज घरी कस काय दादा तू. सुट्टी कायची. 4 दिवस सुट्टी आहे का आता तुला. अरे वा डायरेक्ट सोमवारी जायचं. डायरेक्ट सोमवार. हा का बर बर मंडेला म्हणायचं. हा 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 तर भावानो बहिणीनो चालू आहे आता पाण्याचं. आता मला ना लय भूक लागलेली आहे. पोटभर असा जाबून जेवणार आहे. हां ओके तर व्हिडिओ पाहत राहा आता जेवताना. हा घ्या काय काय आणले दाखव आता. चल ही का बस शेव आणली. शेव. ही शेव कोण आणली सांग. त्यानं तो आणली पण दुकानातून कोण आणली. कोणते मामा आले ते. आपले मामा ते. तेव्हा शेव आणली. त्याची कांदा घेऊन आहे का. राजी मामाची भेळ आहे ती. हा का. वैभव आणलेली. पाणी बाप या काय काय. हा कशाची मिरची पाहा बर का. तुम्ही गोखा बर का. तेल बिल टाकून आणली. रगडा. किती दिवसापासून म्हणत होत तुम्ही. हा? काय बरं ध्यानात राहिलं. मग बाजरीच्या भाकरी. बाजरीच्या तू सांगितलं होतं का. अरे वा मेथीची भाजी. मेथीची भाजी. हा बर का आता म्हणून मला टाइम लागेल बर का. हा? जेव्हा तळलेल्या मिरच्या. हा. दोघं येते का? मागं सरकं. हा एवढं खावं लागेल मला आता घ्या. आता हा. मटकी. अरे तरी बिरी त्याचा काय नाद करायचं नाही हो. मटकी. तुम्ही म्हणे बाई एवढा कमत टाइम लागला तुला. तर भावानो बहिणीनो अजून नाही. अजून काय. हा पुरणाच्या पोळ्या. पुरणाच्या पोळ्या कधी आणल्या. हा त्या दिवशी पुरण घातलं होतं ना मग पुरण होतं आणि बाबा याच्यात गुळवणी. एवढा पदार्थ केले मला म्हणे एवढं काय काय आणलं तो. गुळवणी ते का पर तूप बीप टाकून आणली. वा वाढ चाल. दादा तुला काय काय देऊ. तर या जेवायला. हा जेवताना एक व्हिडिओ टाकी तुम्ही आता ओके मध्ये. हा करा बरं. भावानो बहिणीनो या जेवायला मस्त पैकी असं जेवायला घेतलेलं आहे. हा नानी आहे आणि देव मी आम्ही 3 जण आहे. हा दादा मस्त. तुला बाजरीची भाकर खायची का. मग काय खायचं. पुरणाची पोळी खायची का. पोळी खायची त्याला. पूर्णाची पोळी खायची त्याला. ते पप्पा राहू दे ना आपल्या पप्पा राहू दे. तर अशा पद्धतीनं आमचं रानातलं हे जेवणाचं आज हे पाणी भरायचं. बहिणीनो कोणाला जेवायचं असलं तर यावर का. हा यावर काय इलाज पुरत नाही. बया हा मोकार तब्येत झाली. 4-5 बाजरीच्या भाकरी आहे. 4-5 पुरणाच्या पोळ्या आहे. मटकी मेथीची भाजी रगडा मिरच्या तळेल गुळवणी एवढं आपण का 3 जण खाणार आहे का. जेव्हा आपण एवढं खाणार आहे. भेळ भेळ. हा भेळ का. दादा आपण एवढं खाणार आहे का. नाही भूक लागेल तर आपल्याला भूक लागली तर भावानं बहिणीनो मला आहे ना खरंच सांगू का तोंडाला पाणी सुटलेलं आहे. मोकार भूक लागलेली.
आणि मग सगळ्यात आवडीचं त्याच्यात एक पदार्थ आहे मिरचीचा रगडा. रगडा. हा मग आता मस्त पैकी आहे. ह्या बा याच्यात भेळ पण आहे बा. ही आमच्या गावातली राजू मामाची फेवरेट भेळ आहे. या बा पापडी खायला. हा तर चला मग भारी आहे. व्हिडिओ आतापर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सगळ्यांना. जय जवान, जय किसान, जय शिवराय. राम राम. राम राम.